सांगली जिल्ह्यातील 3 पिढ्यांचे वैर आम्ही संपवले, एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांचे विधान. जिल्हा परिषदेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील 3 पिढ्यांचे वैर आम्ही संपवले. आम्ही याला कारण ठरलो आहोत आणि हे 3 पिढ्या एकत्र आणण्याचे पुण्यकर्म करण्याचे भाग्य आम्हाला लाभेल म्हणत भाजपचे मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषद आणि यातील महाविकास आघाडीची सत्ता आल्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही सतत भाजपवर बोलणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी आपण 2029ला खासदार होणार आहे का याबाबत विचार करावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना लगावलेला आहे. सांगली ट्रम्पचा जणू पराभव झालेला आहे असे वागत महाविकास आघाडीचे नेते आहे. जरी सांगली जिल्हा परिषदेत आमची सत्ता नसली तरी भाजपच्या मतांमध्ये वाढ झालेली असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जय पराजय पार्श्वभूमीवर मी ही पत्रकार परिषद घेतो आहे. सुरुवातीला तर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तमाम नेत्यांचं मी अभिनंदन करतो की ज्यांनी ह्या जिल्ह्यातली 3 पिढ्यांची वैरं संपवली. माझ्या प्रत्येक वाक्याला काही अर्थ आहे, तो नाही कळला तर आपण विचारायला हरकत नाही. त्यांनी या सगळ्यांना सगळी वैर विसरून एकत्र यायला बाध्य केलं. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद नाही मिळालं, पण जिल्ह्याचं केवढं चांगलं काम केलं आमच्या सम्राट माडकांनी वगैरे, की वसंतदादा, मग प्रकाश बापू आणि मग आता विशाल, तिकडे राजाराम बापू, जयंतराव, आता जयंतरावांचे चिरंजीव, असं वाद संपलं की नाही. तुमच्या चेहऱ्यावर लक्षात नाही आल्याचं आहे वाद. हां, दादा बापू एवढ्या शब्दाने होत नाही ना. 3 पिढ्या म्हणजे जरा जास्त स्ट्रॉंग वाटतं. 3 पिढ्या हां, त्याला कारण आम्ही. आणि असं पुण्यकर्म करायला तुम्ही म्हटलं तर पुरतं. मला ते म्हणण्याचं काय बोल, मला तुम्ही म्हणण्याशी मतलब आहे. तर हे पुण्यकर्म करण्याचं पुण्य श्रेय आम्हाला मिळालं. त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये इतकी स्ट्रॉंग झाली, गोपीचंद पडळकर हा इतका स्ट्रॉंग झाला की त्याला खाली पाडण्यासाठी आणि BJPला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले. यावत सगळे एकत्र आले, सगळी दुश्मनी एकत्र आले. पण ते एकत्र येऊन काय होणार? एक जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निकाल बाजूने लागण्याने होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मी आकडेवारी दिलेली आहे आणि ती आकडेवारी 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची किंवा भविष्यातल्या 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षाची नाही. आत्ता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं मिळाली. 4,12,654. सगळे आकडे निवडणूक आयोगाचे आहेत, माझ्या घरचे नाहीत. आणि ज्यांचा जास्त काय म्हणूया जय जयकार होतो आहे आणि मला धोबीपछाड दिला असं म्हणणाऱ्यांना 2,57,793 मतं मिळालेली आहेत. आमच्यात त्यांच्यामध्ये 2 लाखाचा मताचा फरक आहे. काँग्रेस, की ज्यांना असं वाटतं आहे की हा सगळा विजय आम्हीच मिळवला, खासदार मी झालो, तर खासदार कसे झाले तेही सांगतो. तर त्या काँग्रेसला 2,30,000 आणि 685 आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1,58,626 आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 1,36,539 आहेत. मागच्या वेळेला BJPला मिळालेल्या मतांच्या 1 लाखाने BJPला यावेळेला जास्त मतं मिळाली. 17ला आम्हाला 3,31,000 मतं मिळाली आणि आता आम्हाला 4,12,000 मिळाली. 17ला राष्ट्रवादीला 2,73,000 मिळाली, आता 2,57,000 मिळाली. पण ते म्हणतील की नाही आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतो. काँग्रेस तर तीच आहे ना, त्यांना गेल्या वेळेला 2,50 मिळाले, यावेळेला 2,30 मिळाली. मतांचा विचार केला, कारण सर्वसामान्य माणसाचं मत काय, सर्वसामान्य माणसाला कुठला पक्ष हवा आहे याचा विचार केला तर ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मतांच्या भाषेमध्ये सगळ्यात वर हायेस्ट क्रमांक 1 वर आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.